का रे भुललासी वरलिया रंगा. म्हणजे हे जे काही वरचा रंग आहे किंवा वरचं सौंदर्य आहे ह्याच्यावर का भुलला. तर हे वरचं सौंदर्य आहे. म्हणजे बऱ्याच आता आपण बघितलं की लोकांचं वरचं सौंदर्य म्हणजे जे दिसतं तसं नसतं, ही एक म्हण आहे. तसं हे सौंदर्य आहे ना, हे कृत्रिम असतं बऱ्याच जणांचं. म्हणजे आजकाल तर तुम्हाला माहिती आहे की सर्जरी वगैरे करून बरंचसं म्हणजे रंगापासून नाकडोळ्यांपासून सगळं बदलून टाकतात. त्यामुळे हे काही खरं नसतं. त्यामुळे वरच्या रंगाला भुलू नका. मनाचं सौंदर्य बघा, आतलं सौंदर्य बघा आणि वरच्या सौंदर्याला असं भुलू नका. म्हणून ही असं हे म्हटलेलं आहे, कारी भुलल्यासी वरलिया रंगा. सौंदर्याची व्याख्या तुमच्या मते काय आहे मला माहीत नाही, पण मी जे सांगते हे माझं मत आहे. सौंदर्याची व्याख्या म्हणजे आजकाल मी असं बघितले, गोरा रंग असणं, नाकडोळे छान असणं. नाकडोळे छान म्हणजे हे आपलं काही नाही आहे, हे ईश्वराची देणगी आपल्याला मिळालेली आहे आणि जे मिळाले त्याच्यात आपण खूप छान सुखी म्हणजे समाधानी असायला हवं असं मला वाटतं. पण गोरा रंग असणं हे खूप सध्याचं फॅड आहे आणि मला असं वाटतं की काळं गोरं जाडं बारीक नंतर नाकडोळे हे सगळं आपल्याला ईश्वराने दिलेली देणगी आहे आणि तिला आपण जपायचं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की सौंदर्याची व्याख्या म्हणजे खूप सुंदर दिसणं हे म्हणजे काही सौंदर्य नाही आहे.